Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. सिमेंट कंपन्यांना संघटन करून सिमेंटच्या दरात साधारणतः 30% वाढ केली आहे. मान्सूनपूर्व काळात केलेली ही वाढ बांधकाम क्षेत्रासाठी मारक ठरणार आहे. सिमेंटचे दर वाढल्याने दरांच्या किमती वाढतील, त्यामुळे सिमेंटच्या दरात अवाजवी वाढ करणाऱ्यांवर कायद्याने कारवाई करावी अशी मागणी क्रेडाई संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली. सदर निवेदनात म्हटले आहे की सिमेंट कंपन्यांना केलेली दरवाढ बांधकाम क्षेत्रात मारक आहे. सन 2020 पर्यंत सर्वांसाठी घरे देणे हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. मात्र सिमेंट दरवाढीमुळे बांधकामाचा खर्च वाढणार आहे, त्यामुळे परवडणारे घर बांधणे शक्य होणार नाही. सिमेंट दरवाढीचा परिणाम केवळ बांधकाम व्यवसायासाठी पायाभूत सुविधा पुरवणाऱ्यांवरही होणार आहे. बांधकाम व्यवसायात जास्त नोकऱ्या उपलब्ध आहेत. सिमेंट कंपन्यांना एकत्रितरित्या दरवाढ करणे हे व्यावसायिक पायमल्ली केल्यासारखे आहे. त्यामुळे संबंधितांवर एकाधिकार प्रतिबंध व्यवसाय कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर या निवेदन देतेवेळी संघटनेचे पदाधिकारी संजय देसले, शांताराम पाटील, संजय अहिरराव, सुशील पोपली, सुशील राका, दीपक अहिरे आदी सर्व पदाधिकारी, क्रेडाई सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी संजय देसले, क्रेडाई कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया धुळे चॅप्टरचा मी अध्यक्ष आहे. क्रेडाई धुळे, धुळे कन्सल्टिंग इंजिनियर्स असोसिएशन, धुळे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया धुळे यांच्या वतीने आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की सिमेंटची अवास्तव दरवाढ जी आहे, गेल्या 3 महिन्यातच 30% दरवाढ झालेली आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षाचा जर आपण पूर्ण लेखाजोखा जर घेतला तर त्याच्यानुसार मागचं आणि आत्ताच्या किमतीत जवळजवळ 50% दरवाढ झालेली आहे. जेणेकरून जे पंतप्रधान साहेबांचंच जे PMO ऑफिसचं जे विजन आहे की 2022पर्यंत सगळ्यांना घरं व्हावीत, त्याच्यामुळे एवढ्या जर किमतीत जर वाढ होणार असेल सिमेंटच्या याच्यात तर ते स्वप्न आपण त्यांचे पूर्ण करू शकत नाही. जनसामान्यांचे घरं आपण त्यात देऊ शकत नाही. व जेही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जे आहेत त्याला आवश्यक असणारा मेन इन्ग्रेडियंट सिमेंट आहे. त्यामुळे त्याची जर एवढी जर दरवाढ होणार असेल तर ते अवास्तव दरवाढीच्या विरोधासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहे. आणि याच्यात एकाधिकार कायदा आहे. एकाधिकार कायद्याखाली याच्यात जे मुळात भारतात जे सिमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशन आहे त्यातले फक्त जे मेजर स्टेक अल्ट्राटेकचं 53% आहे आणि 27% परत अंबुजा आणि ACC यांचं आहे. याच्यात फक्त 5च लोक मालक आहेत जे भारतातले या पूर्ण सिमेंट एजन्सींचं सिमेंटचे दर ठरवतात. त्यामुळे हा इलेक्शनचा काळ होता आणि ह्या काळात सगळ्यात जास्त ही दरवाढ झालेली आहे आणि त्या दरवाढीचा आणि एकाधिकार कायद्याचा विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. धन्यवाद. Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule.